माया मालकानं हे ढेप मला आणून ठेवली, पण मी का दूध देतो का आज? मी नाही देत दूध. आज माझी सुट्टी होय, शनिवार रविवार होय. आज आज सुट्टीचा दिवस होय, मी काही दूध देत नाही. एवढा कळबा कुट्टी ढेप मी रोज माझ्या म्हशीला लावतो, पण म्हैस काय दूध देऊन नाही राहिली. मी काय म्हणतो, हा व्हिडिओ समजायसाठी मागचे व्हिडिओ पास लागतात, तेव्हा हा व्हिडिओ समजते. आणि हो, हा व्हिडिओला कॉमेडी आहे, तेव्हा व्हिडिओ उलचाक पाहून बंद नका करू. व्हिडिओ शेवट पर्यंत पहा, काऊन की व्हिडिओ बनवायला लय मेहनत लागते. आणि तुम्ही जर शेवट पर्यंत पाहिलं तर आम्हाला बी चांगलं वाटते. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. लाईक करजा बरं, लाईक लयच कमी राहिले. करा पटापट लाईक करा, लय मोठं लाईक करा. व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला लय आवडला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओ सुरू करू. याच्यापेक्षा माझ्या घरीच मी बरी होती. धुण्याला बाई होती, भांड्याला बाई होती, झाडझुडी बाई होती, फरशी पुसायला टाकायची बाई होती. फक्त स्वयंपाक करायला लागते. आजची आली तर माझ्या मायनं निरा भांडे घास, धुणं धुई, झाडून घे, स्वयंपाक कर, निरा कामाला झुकलं मला. कवाची भांडे घासवायला पोट्टी. अवा पिंकी, पटपट हात चल ना. आता धुणं बी धुवा लागते ना. म्हटलं 2-3 बकेटा धुणं होय. त्यानंतर म्हटलं अंगण घर दार झाडून घ्या लागते, दिवा बत्ती कर लागते, आणि त्यानंतर स्वयंपाक कर लागते. तोही करशील मग. मॅच केलं असतं बाई, पण माझ्याकानी लय अंग दुखू राहिलं. माझी तब्येत खराब आहे ना. ते काही नाही बापा, मी काही माझ्या नवऱ्याला फोन करते, बोलावून घेते. मी माझ्या घरी बरी आहे. म्हटलं आते आले, धुणं भांडे सर्व मळे करायला लागू राहिलं, आणि दिवसभर काम पुरायला. ताती म्हटलं धुण्याले बाई, भांड्याले बाई, सगळ्या गोष्टीला बाई होती. आती म्हणे तो आराम होईल. कायचा आराम? सकाळपासून म्हटलं कामाला झुकलं मला. अहो बिचारे, अशी काय करते? माझी तब्येत खराब आहे ना, मॅच केलं असतं. आता मी काय म्हणते, आता तर कर तू. मला बरं वाटलं की नाही, माझ्या अंगातली कणकण निघून गेली की म्हटलं मीच करते सगळं काम, तू आराम करजो. तुझी तब्येत बरोबर नाही की नाही? मग एखादी धुण्या भांड्याला बाई लाव, काही दिवसापुरती सगळे काम मलाच करायला लावलेले. ते काही नाही बाई, एक तर बाई लाव, नाही तर मग माझ्या नवऱ्याला फोन लावते. असं काय करतं पिंके? हे पाय, मी कानी आता थोड्या वेळाने डॉक्टरकडे जाते, गोळ्या औषधी घेते, आणि उद्या म्हटलं सरे काम मी करते उद्यापासून. तू काहीच नको करू, तू आराम कर फक्त. आजच्या दिवस कर बाई फक्त. तसं बी मला नवऱ्याला मी फोन लावणारच होते, पण आता नक्की लावते. ठीक आहे काही हरकत नाही. तू जा दवाखान्यात, करतो मी काम सरे. या पाय, मी काय म्हणून राहिलो, आज कानी माझा जवाई येऊ राहिला तर त्याला पाहुणचार कर लागते, बासुंदी बिसुंदी कर लागते. तो दूध देजो, नाही तर आज बी नखरे करशील. आंब्या, अरे जवाई तुमचा, माया कायचा जवाई? आणि मला काय घेण देणं? माया थोडी जवाई येऊ राहिला. आणि तसं बी सध्या कानी आंब्या सीझन होय, तर काही रसोई बिसई करा, बासुंदी काय कर लागते. आणि मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की मी उद्या सुट्टीवर जाणार आहे. मी काही आज दूध देत नाही, माया काही नादी लागू नका. अरे बा, इले सुट्टी पाहिजे का? अजबच काम होय ते. तुले कायले सुट्टी पाहिजे बरं? आंब्या, अरे विसरले का? शनिवार रविवार सुट्टी असते म्हणून. हप्त्यातला शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असते. आज काही माया नादी लागू नका, आज माझी सुट्टी होय. अरे तर त्या सुट्ट्या म्हटलं ऑफिस आले असते. आपला ऑफिस थोडी आहे, तू ऑफिसात काम करते का? आंब्या, तुमच्या हाती तर काम करतो मी, आणि हे माझ्या ऑफिसच होय. मग मला सुट्टी नाही पाहिजे का? तुमच्या हाती काम नाही करू राहिली का मी? हे पा, शनिवार रविवार होय, माया काही डोकं खाऊ नका. जा तुम्ही तिकडे, तुम्ही तुमचं काम करा. आज माझी सुट्टी होय, माया काही नादी लागू नका. हो, आता हे बी बरोबर आहे. हे काम करते ना, मग सुट्टी तर पाहिजे. पण आता काय करावं? असं काय करतं बिचारे? जवाई माणसासमोर तोंडावर पाडता का? हे पाय, मी काय म्हणतो, जोपर्यंत माझी पोरगी जवाई आती आहे तोपर्यंत तू दूध दे, आणि ते आतून गेले कि मग म्हटलं साजरे हप्ताभर सुट्टी घेईन तू. मी तुला नाही म्हणत ना. आंब्या, बर, काही हरकत नाही. तुमचा जवाई पोरगी असेपर्यंत मी दूध देते, पण पुढच्या हप्त्यात बकेट घेऊन तुम्ही दूध काढायला आले की मग लक्षात ठेवा, तुमची डायरेक्ट कंप्लेंट मारते मी. आता तर दूध दे, पुढच्या हप्त्यात पाहू. काही हरकत नाही ना, काही हरकत नाही. म्हटलं जवाई असेपर्यंत, पोरगी असेपर्यंत दे दूध तू. नंतर पुढच्या हप्त्यात का नाही मी तुला सुट्टी देतो. नाही ना मॅडम, 5 रुपयात नाही मिळत ना तो. 30 रुपये किलो आहे माझा टरबूज. तुम्ही 30 रुपयात घेऊन जा. 30 रुपये किलो तुम्हाला मापून देतो मी. टरबूज एकदम गोड आहे, म्हटलं साखरेपेक्षा गोड आहे, एकदम लाल. आणि म्हटलं गावरा नाहीये, हे काही संकरित नाही ना, एकदम मस्त टरबूज आहे. तुम्ही 30 रुपयाने घेऊन जा. तुम्हाला लागेल तेवढे घेऊन जा, मी द्यायला तयार आहे तुम्हाला. हे पहा, मला काही लय मोठे लागतात. 5-5 टरबूज लागतात. माझी फॅमिली मोठी आहे ना, एका टरबुजानं माझ्या काही होत नाही. तुमचे म्हटलं 30 रुपये राहू द्या, माझ्या 5 रुपये राहू द्या. 10 रुपये किलोनं मापून द्या तुम्ही. एक टरबूज जेवढं भरीन तेवढं, असे मला 5 टरबूज पाहिजे. तुम्ही म्हटलं 10 रुपयाने लावून टाका.
गावरानात ना ते असं कोण करायला म्हटलं 10 रुपयाला मला परवडत नाही ना. संकरित माल असतं तर 5 रुपयाने काय मी म्हटलं 5 रुपयाला लावून टाकलं असतं. तुम्हाला एवढं बोलू दिलं नसतं. तुम्ही नेहमीचे कस्टमर आहे ना आपले मॅडम. घेऊन जा ना. हे पहा मी काय म्हणतो 30 रुपयाने घेऊन जा. हे पहा राहू द्या. तुमचे 10 राहू द्या, माझ्या 30 राहू द्या. 25 रुपये किलो तुम्हाला लावून टाकतो. हे पहा संकरित नाही ते गावरान आहे. मस्त गोड टरबूज आहे आणि एकदम लाल आहे आतून. खराब निघाला तर वापस घेऊन या ना तुम्ही. थांबो थांबो गाडी थांबो. अरे बाबूदा, अरे हे दुकान लावलं का आता? काय लेका उद्घाटनाला बोलावलं नाही तर? मस्त केलं पण एक नंबर काम केलं. आता मस्त सीझन होय, टरबूज विकला जाता सीझनात नाही. मस्त धंदा होते. अरे बाप रे विनिया भुऱ्या कुठे निघाली बसवारी? अरे काही नाही, हे भुऱ्या कानी लढून राहिलं. ते म्हणे बापा आता गाडी घेतली चक्कर नाही दिली. मग मी म्हटलं बा चाल तुले चक्कर देतो. बस म्हटलं मागे हिंडून आणतो तुले. तर असंच निघालतो हिंडायला आम्ही. नाही रे बाबूदा, मी काय चाललो याच्या सासरी म्हटलं आणायला चाललो. ते त्याच्या सासूने कानी त्या वहिनीला कानी थांबून ठेवलं. वापस नाही पाठवू राहिले तर ते घ्यायला चाललो म्हटलं आम्ही तिकडे. अबे टिम्मन टिकल्या करणं पुऱ्या गावात नाही करणं. मुकाराल का ओराल तर तुले आता हा पुऱ्या गावात नाही करते. तुला माहित नाही घ्या कसा आहे तर. काय सांगता भुऱ्या? काय विनिया खरी गोट आहे काय? अरे तसं काही नाही. हे भुऱ्याचं काय ऐकतं? ते माझी बायको खरी माहेरी गेली. मला तिकडे जायचं आहे. ते रसोई होय तिथं. तर म्हटलं आता एकटा काय जा, ते यायला संग घेऊन जा. आता रसादा पाहुणचार आहे तर म्हटलं तिकडे चाललो. याची गोष्ट काय ऐकू नका, काही खरी गोष्ट नाही याची. अरे मग लेका खाली आज जाता का तू? लेका सासरवाडी चालला मग काही ना काही घेऊन जाय ना. ने ना टरबूज ने ना. गावरान होय मस्त लाल होय एकदम लाल होय एकदम गोड टरबूज होय म्हटलं एखादं घेऊन जाय. बाबूदा नेलं असतं टरबूज. मलाही चांगलं नाही वाटलं खाली आज जायला. पण तती का नाही माझ्या सासरवाडीत लहान लेकरू कोणीच नाही. आता माझी बायको आहे तती. आता आम्ही 2 जण जाणार आहे. सासू सासरे आणि माझ्या साला होता. आता माझ्या साला म्हटलं बाहेर काही नोकरीवर आहे. तोही घरी नाही. मग आता कोण खाणार आहे? हे पा तती का नाही म्हटलं रसाचा पाहुणचार आहे. म्हणजे टरबुजाला कोण विचारते? अरे काय लेका विनिया असं काय करतो? सासू सासरा वय तर बायको आहे ती या भुऱ्याला घेऊन चालला. मग कोण ना कोण खाईनच ना. घेऊन जाय ना एखादं घेऊन जाय. मस्त म्हटलं गावरान वय मस्त लाल लाल वय आतून कापून तर पाय तू नेऊन पाय. आणि मस्त गोड बी वय त्याला बी आवडीन. सगळे जण मिळून खा. हो रे बाबूदा बरोबर बोलला तू. विनया घेऊन टाकले एखादा काय होते. बर आता एवढा म्हणत राहिला तर भुऱ्या एक काम कर. साजरे मोठे मोठे 2 टरबूज घे सांगा. आपण नेऊ सासरवाडीत तर ती जाऊन खाऊ. बाबूदा टरबूज म्हटलं गोळ आहेत ना, आतून लाल होय ना. नाही तर ती सासरवाडीत म्हटलं होईन गोड. आपल्यावर ना लाल निघाव ना गोड निघाव. अरे माही गॅरंटीवर घेऊन जाईन तू. हे पाय लाल बी निघते आणि गोड बी निघते. लाल नाही निघाला आणि गोड नाही निघाला मग म्हणतो मला. नाही तसा आपला विश्वास आहे तो यावर. तू काही आपल्याला फसवणार नाही. बर चाल येतो आम्ही. भेटू आपण. अरे विनया अरे पैसे राहिले ना. अरे पैसे देऊन जाय. अरे काय लेका लावला चंदन बिन पालतो म्हटलं. मी आता म्हटलं असंच म्हटलं होतं याले. यानं खरं बी उचललं घेऊन गेला. पैसे दिले नाही काही नाही दिले. अबे का विनया तुला कईच म्हणून राहिलो चहा पाच कई पासून निघालो का आपण. तू म्हणतो की पुढे पिऊ. आता हाती बी आहे ना म्हटलं. हाती दुकानवर चहाचं तर हाती पाच ना बापा मला चहा. मला लय तलप लागली ना. अबे लेका भुऱ्या म्या पाजला असता. पण ऊन पाय ना केवढी येत. एवढ्या उन्हीत चहा पिता का? एवढ्या उन्हीत बी मला चहा चालते. काही होत नाही. मी पितो चहा. चहा पिणं झाला की नाही थंड पिऊन घेईन मी. पण मला चहा पाच बापा तू आता. तुले चहा प्यायचाच आहे का? प्यायचाच आहे का चहा तुले? मग तईच काय म्हणून राहिलो मी. तुला ऐकून येऊ राहिला का? बर चहा प्यायचा आहे ना. थांब आपण पुढे चहा पिऊ. पुढे एक मस्त हॉटेल आहे तर ती थांबू. अरे बापरे अजून पुढे. अबे असं पुढे करता करता आपण 25-30 किलोमीटर पुढे आलो. किती दुकान येऊन गेले. अबे अति होय ना आता दुकान. अति पाच न लेका. काहून म्हटलं जीव जळू राहिला माया तू. अरे यायला नगदी द्या लागते. पुढच्या दुकानावर आपली उधारी आहे. माझ्या नेहमीचा रस्ता आहे. मी तती थांबतो की नाही तती चहा पितो. तती आपली उधारी चालते. अति म्हटलं नगदी द्या लागतात. आता माझ्या लोकांनी खळकू नाहीये. बरं अति थांबव तुम्ही. तू एक काम कर. तू अति पैसे दे मग म्हटलं चहा पिऊ आपण. नाही तर मग पुढच्या दुकानावर का नाही माझी उधारी आहे. तती थांबव तती चहा पाचतो मी तुले. अबे टप्पर ठोक्या तुले चहा पाजायचा नाही तो सांग ना. नाटक कायले करू राहिला. हे पाय तुले सरक्यानं सांगून का नाही ऐकू येत नाही. आता पुढच्या दुकानावर माली उधारी आहे तर ती पाचतो म्हटलं तुले अति प्यायचंय. मग आता बापा तू पैसे दे चहा पी मली पाच. आता मी नाही थोडी म्हणून राहिलो तुले. राहू दे माझ्याजवळ पैसे नाही. चाल पुढच्या दुकानावर चहा पाच पण हा नक्की. नाही तर ततुनी म्हणशील. चाल पुढे पुढच्या दुकानावर पिऊ. आंब्या मालक तुम्ही दूध तर काढून राहिले पण मार्च महिना आहे.
मग मनसान पैसे नाही मला जवळ. या महिन्याचा पगार मला ऍडव्हान्स लागेल, त्यात मला टीए डीए वाढून लागेल, इन्सेंटिव्ह बी लागेल, आणि घर भाडा महागाई भत्ता सरच लागेल. अरे मी तुला 1.5 लाख विकत आणलं ना, खरं नोटा मोजून दिल्या ना, आणि त्यात म्हटलं तुला रोज कुट्टी खाऊ घालतो, ढेप खाऊ घालतो, कळबा खाऊ घालतो, सरच खाऊ घालतो. आता त्यात तुला पगार बी लागते का? अरे टीए डीए हे कुठून आणू मी? आंब्या काय गोट करू राहिले? तुमच्या हाती आली तर मग तुमच्या हाती काम नाही करू राहिले का? माय दूध विकता, खत विकता, त्याच्यावर पैसे कमवता, मग मला पगार नाही लागेल का? या पहा मला खाऊन पिऊन पगार लागते. ऐकून घ्या, तुम्हाला जर दूध पाहिजे असेल तर मला पगार द्याच लागेल. कमाल झाली बापा, कुठून मला अक्कल सुचली आणि हे म्हैस मी ऐकत आणली. इले पगारही पाहिजे, टीए डीए पाहिजे, महागाई भत्ता, घर भाडं सर पाहिजे. बरे पगार घेऊन करणार काय? मी काय म्हणतो, तू पगार घेऊन करणार काय? त्या पैशाचं करणार काय तू? आंब्या माया पगार माया पैसे, मी त्याचा काही बी करू. बरं जाऊ द्या, तुम्हाला सांगते, आपल्या गावात गाणी नवीन सेल लागला, कधी जायचं, मला शॉपिंग करायची आहे. मला पगार पाहिजे म्हणजे पाहिजे. नमस्कार म्हटलं मामा, झालं का दूध काढून? अहो बिचारे मुकडान ढेप खाय ना, मला दूध काढू दे ना. म्हटलं आतापर्यंत मला मालक मालक करू राहिली ती, आता डायरेक्ट मामावर आली. मी काय तो मामा? आंब्या ओ मालक, डोसक्यावर पडले तर का तुम्ही, का गोव्या सरल्या? मी कायले मामा म्हणून तुम्हाला? माया कोणतं खेटर रळलं ते पोट्ट आलं, एक जण टरबूज घेऊन वय एक तसं आलं, ते तुम्हाला मामा म्हणून राहिलं. अरे जवाई तुम्ही आले का? नमस्कार नमस्कार, या या या. ते सर जाऊ द्या, मला एक सांगा, मी आलो, मी तुम्हाला नमस्कार केला, तुम्ही कोणाला म्हणून राहिले की आता लोक मालक मालक करू राहिली, आता मला मामा म्हणून राहिली? हे म्हैस मले चांगली गोत्यात आणणारच आहे. आता यायले काय सांगू, हे म्हैस माझ्याशी बोलते म्हणून, इले बोलता बिलता येते म्हणून. आता यायला जर सांगितलं की म्हशीशी बोल राहिलो तर हे म्हणतीन की बाबा तुमच्या गोळ्या सरल्या, तुम्ही मॅट झाले. आता काय सांगायले? जाऊ द्या, तुम्ही काय लक्ष नका देऊ, ते मी माझ्या स्वतःशी बोल राहिलो. अरे बाविन्य, कुठे आणलं तो? हा माणूस तर स्वतःशी बोल राहिलता, याच्या का गोया सरल्या का? सासरा वय माया, एका जमान्यात म्हटलं पैलवान माणूस होता, कुस्ती बिस्ती खेळे. आता तू बोलू राहिला, ते जर त्यानं ऐकलं तर एका याच्या तुला पटकणी देतील, चितपट करतील. बाबू पाणी बी मागशील नाही तू, मुका बैस. जवाई बुवा चला ना, घरात चला ना, मस्त हात पाय धुवा, फ्रेश व्हा. आता ते तुमची बायको माई पोरगी पिंकी ती येईलच आहे, तिला मस्त चहा ठेवायला येतो, आपण चहा बी घेऊ आणि गप्पा मारू. हो रे बुवा, चाल रे बुवा. हे म्हटलं माझ्या डोक्यावर हातातनी वज होय, नाहीतरी मला चहा प्यायचा होता. साऱ्या रस्त्यानं पुढे थांबू असं केलं तो, आणि चहा प्यायला बी गाडी थांबवेल नाही. चाल मला पटकन हात पाय धुऊ दे, हे वज खाली ठेवू दे आणि चहा पिऊ दे. लय वेळ तर चहा प्यायचा आहे मला. एवढा कसा काय चहासाठी ढकळायला बे तू? एका टायमाला तुला भाकर तुकडा लागत नाही पण चहा लागते. चाल चहा घेऊ, नाहीतरी म्हटलं आता मस्त दुधाचा प्युअर दुधाचा चहा पाचतो तुझे. चाल. जवाई बुवा काय म्हणते ते खोडूबाई गण? काही नाही म्हणत ते. आता तुम्ही समोर होसान तर आम्ही, नाही तर आतूनच. चला ना हात पाय धुणं, चला ना हात पाय धुवानं. तुमचं समोर व्हायचं काही नाव नाही तवाचं. काय राजा मजाक करता, तुम्ही बी लय मजाक करता जवाई बुवा. बरं चला, चला हात पाय धुवा, मी समोर होतो, या मागे मागे. तू होता म्हणून मी ऐकून घेतलं. काय सासऱ्यानं मला का नाही खुडबायकन म्हणलं, बाबू हे डोसक्यावरचं टरबूज आहे की नाही, हे फेकूनच मारलं असतं म्या. जेव्हा माझ्या सासऱ्यानं तू या तोंडावर तुझ्या खुडबायकन म्हणलं, तवा काऊन नाही फेकून मारलं? तवा तर फाटले असेल ना. आता सासरा गेला तर त्याच्या मागे बकलून राहिला. चाल मुकड्यानं. अरे बावीन्या, आपण कैचं येऊन बसायला, आपल्याला साधं पाणी बी विचारलं नाही. चहा तर म्हटलं दूरची गोष्ट आहे. दुष्काळी भाग वया, अति पाणी येत नाही, 8-8 दिवस याचे नळ येत नाही. अबे काय गोष्ट करत? दुष्काळी भाग होय का? मग आता कसं करा? अबे लेका का रे? मग म्हटलं सकाळून पाण्याची गरज पडते, मग पाण्याच्या जागी कायची वापर करतात? नदीतले टोयगोटे आणून कट्ट्यानं भरून ठेवले त्यानं. बस मुका. जवाई बुवा झालं का? हातपाय धुतले का? झाले का फ्रेश? 8 दिवसाआधीच आम्ही अंग धुयलाय, आम्हाला हातपाय धुवायची गरज नाही, आम्ही तसेच फ्रेश होय. अबे खोटबाई का ना, तुले विचारलं का म्या? मामा श्री जाऊ द्या, त्याच्याकडे लक्ष नका देऊ. अरे आम्ही म्हटलं हातपाय सोडा, अति ताण लागेलाय, तरीच म्हटलं कोणी ग्लासभर पाणी नाही आणलं आणि तुम्ही हातपाय धुवायचं विचारू राहिले.
बाबू भुऱ्या मुका बसणं तुला मग सांगितलं नाही का की मा सासरा पैलवान आहे म्हणून, कुस्त्या खेळे म्हणून. बाबू तुला डायरेक्ट उचलून फेकतील ना. आता गोष्ट वेगळी आहे की त्यानं आज लोक एक कुस्ती जिंकली नाही, निराज कुस्तीच्या मैदानात मारच खाल्ला, पण पैलवान आहेच ना. पिंके, ए पिंके, पाणी आण बरं, जवाई बापू आले ना. अरे वा, आले का? मी तर वाटच पाहून राहिली. हा थांबा थांबा, पाणी नाही, मी डायरेक्ट चहा आणि पाणी संगत आणते. वहिनी नुसतं चहा नका आणू, बिस्किट असतील तर बिस्किट आणा, नाही तर मग ढाबू रोटी, टोस्ट, खारी काहीतरी आणा. आणि हो बिस्किट आणसान की नाही तर साजरे 5-6 पुढे आणा, मला भूक लागेलाय. अरे बाप, साजरे 5-6 बिस्किटाचे पुढे? अरे बाप रे बाप, का रे खुडबाय का ना, दिसतं घुशीवानी आणि खातं म्हशीवानी. हे पा मामा, माझ्या दोस्ताचा अपमान म्हणजे माय अपमान. तुम्ही आल्यापासून त्याला खोडबायगन करू राहिले. जाऊ द्या. चाल रे भुऱ्या, चाल बरं वापस. अरे जाऊ दे ना, म्हणू दे ना, थांब 5 मिनिटं, ते चहा बिस्किट खाऊन मग चालला जाऊ. टिम्मन टिकल्या, तू त्याच लायकीचा आहे म्हणून देते यायले. मामा म्हणत जायले काही नाही, ढकाळेल वय. वा 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 वहिनी, काय चहा केला, एक नंबर, जोरदार चहा केला तुम्ही. मामाला नाही आणला चहा? मामाला चहा आण ना. नाही जवाई बुवा, मला चहा चालत नाही ना, साखर आहे ना मला. काय गोष्ट करता, साखर आहे का तुम्हाला? राजा मग तुम्ही का नाही एक गोष्ट करत जा, तुमच्या फायद्याची आहे. मया फायद्याची? काय गोष्ट करता, अशी कोणती गोष्ट वय? हाय ना, तुमच्या फायद्याचीच आहे. हे पा, तुम्ही काय करत जा, जती मुंग्या निघाल्या की नाही तती उभे नका राहत जाऊ. काऊन की माहित आहे का, साखरेला मुंग्या लागतात, आणि तुम्हाला साखर आहे की नाही मग तुम्हाला मुंग्या लागतील ना, तती उभे नका राहत जाऊ बरं. जवाई बुवा, याले कुठून धरून आणलं, पागल खाण्यातून आणलं काय? मामा जाऊ द्या, त्याचा बंदार उपाय हरवेलाय. मी काय म्हणतो, तुम्ही बगर साखरेचा घ्या ना मग. जाय, ते बगर साखरेचा घेऊन ये, मामा घेतात चहा, आमच्या संग चहा घेतील ना ते. जाय बरं, आण बरं. वहिनी, आणि जासान की नाही ते टरबूज घेऊन जा, आणि ते थंड पाण्यात ठेवा, आपण थोड्या वेळानं खाऊ. आणि हो, आणखीन जर ब्रेड असतील की नाही तर घेऊन या, मला आणखीन पाहिजे. जाय व, तू चहा घेऊन ये, याच्या काही नांदी नको लागू, हे वर्षभरापासून उपाशी वय. जाऊ द्या ना, एखाद्याला लागते भूक, आणते ना मी, आहे ना अजून, हाय लय मोठे ब्रेड आहेत घरात, मी आणते मी. मी काय म्हणते, ते मी का नाही, मला यायचं आहे बरं तिकडे, मी माझी तयारी करू का? अरे वहिनी, ते का विचार लागते का, करा करा तयारी करा. हा तुम्हाला न्यायसाठी आला, हा तुम्हाला घेऊन जाईल. मी मागून म्हटलं एसटीने येतो, तुम्ही जाय संग. जवाई बुवा, कसे काय आले बुवा? कसे काय आले म्हणजे, तुमचे जवाई बुवा आहे की नाही, स्वतःच्या पायानं चालत चालत लोक आले. बाबू भुऱ्या, मुका बसणं, जास्त चरक चरक नको चालू ना. माझा सासरा पैलवान आहे, तर माझी सासू म्हटलं कराटे चॅम्पियन आहे. हो का, मग तो सासू बी म्हटलं कराटेतनी हारली अशीन, जिंकली थोडी ना अशीन. आई बाई आई, तू असं कसं विचारते? ते आले म्हणजे कसे काय आले म्हणजे? ते मला न्यायसाठी आले, मला घेऊन जाणार ते. हो मामी, हे म्हटलं हा विनय आहे की नाही, त्याच्या बायकोले न्यायला आला, तो घेऊन जाणार आहे. वहिनी तुम्ही तयारी करा बरं. हो हो, आता करते, 5 मिनिटात तयार होते मी. काय 5 मिनिटात तयार होते? काही कुठे कुणी कुणाला घेऊन जाणार नाही. हे पा जवाई बुवा, तुम्हाला जर माझ्या पोरीसोबत संसार करायचा असेल तर तुम्हाला अति राहा लागेल. आमच्या देखत आमच्या डोळ्यासमोर आमच्या पोरी ठेवा लागेल. अति खोली करून राहा, तर म्हटलं माझी पोरगी तुमच्या संग नांदते, नाही तर मग तुम्ही एकटे आले तसे वापस जा. ते वहिनी संग यायला तयार आहे, विन्या म्हटलं संग घेऊन जायला तयार आहे, मग तुमचं काऊन पोट टुकू राहिलं? मुक्या बसान तुम्ही, मिया बीबी राजी आहेत ना, करू द्या त्याला संसार त्याचा सुखाचा, कायले मधात आयु टांग टांगू राहिले. बाकी खुडबाय का ना, आता केली तो गोट, एकदम मुद्द्याची गोट केली म्हटलं तो. हे पटलं आपल्याला. मला वाटलं जवळ बाप्पू संग तू असा केलाय का, खायले काळ भुईले बार. मी काय म्हणतो पिंके, तू कर तयारी. खरं बी तो नवरा तू न्यायला आला, तू जायला तयार आहे तर म्हटलं तयारी कर आणि चालल्या जाय, तर मायचं काय ऐकू नको. मुके बसा तुम्ही, मुके बसा. तिले मनोरायला तयारी कर आणि चालले जाय. आता ती म्हटलं तिला केवढा आठ काळ लागते, उलचाक बी आराम भेटत नाही, म्हटलं राब राब राबा लागते. आणि हो तू रे खुडबाई का ना, इथून निघतो का खाता कपके? नाही, मी सध्या ब्रेड खातो, मला खपके खायची काही इच्छा नाही. जातो मी यातून, फक्त मला कानी एवढे ब्रेड खाऊ द्या. वहिनी अखीन ब्रेड आणा, आणि हो हे टरबूज कानी थंड करून घेऊन या, हे बी कापून आणा, हे बी खातो, त्यानंतर जातो म्हटलं मी. संपले आमच्या घरचे सरे ब्रेड संपले. तो चहा बी खाली ठेव आणि ते ब्रेड बी खाली ठेव, निघ इथून. हे पा जाई बुवा, तुमच्या या दोस्ताले यातून काढा. आणि हो तुम्हाला जर म्हटलं संसार करायचा असेल
तुम्हाला माझ्या पोरीसोबत संसार करायचा असेल तर तुम्हाला हाती राहा लागेल आणि तुमची काय ड्युटी का फ्युटी आहे ते हातून तुम्हाला जाणं करून करा लागेल. तर म्हटलं माहिती तू पोरगी तुमच्यासोबत नांदते ते काही म्हटलं तिकडे येत नाही मी सांगू राहिले. बरं बापा बरं मी हाती राहतो तुम्ही एवढं काही भडकू नका. हाती राहायला मला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तसा बी म्हटलं राजीनामा देऊन आलो मी हाती राहायच्या हिशोबानेच आलो. तुम्ही एक काम करा मला का नाही खोली पाहून द्या म्हटलं खोलीचा भाडा बी तुम्ही भरा आणि म्हटलं मला महिन्याला खर्चा पाण्याला 60,000 रुपये लागतात तर ते 60,000 रुपये बी तुम्हीच द्या. माया आता काही नोकरीत काही राहील नाही मी राजीनामा दिला माझा सारा खर्च पाणी तुम्ही उचला म्हटलं आता मी हाती राहायला तयार आहो. अरे पण विनया ती एक गोष्ट तर काय सांगितलीच नाही तर मला संघ काहून आणलं आणि काहून नाही हे सांगणं त्याले. तू एकटा बी येऊ शकला असताना पण तो मला संघ काहून आणलंय सांगणं त्याले. नाही भुऱ्या यायला काही सांगायची गरज नाही म्हटलं ते गोष्ट जेव्हा घडेन की नाही तेव्हा यायला समजीनच. पण तू काय कर माहिती का तू संगत राह माया तू काही जाऊ नको वापस. तू बी म्हटलं हातीच राह म्हटलं एखादी पोरगी पाहून तो बी हाती लग्न करून देतो मी तू हातीच राह. अरे बाप कोणती गोष्ट होय कोणती गोष्ट मला बी सांगा बापा. सांगा ना मी बी ऐकतो काय होय. सांग रे बापा भुऱ्या काय होय काय सांग ना. नाही बाई भाऊजी कोणती गोष्ट काय झालं मला सांगा ना मग सांगत नका. नाही रे भुऱ्या काही सांगू नको जेव्हा ते गोष्ट घडेन की नाही तेव्हा म्हटलं सऱ्याला माहित पडेल. तू या तोंडानं काही सांगू नको. भाऊजी मी काय म्हणते मी तुम्हाला का नाही आणखी साजरे लय मोठे ब्रेड आणून देते आणि चहा बी आणून देते तुम्ही ब्रेड बी खा चहा बी प्या म्हटलं. आपण मला का नाही ते गोष्ट सांगा कोणती गोष्ट होय तुम्ही संग काऊन आले मला सरळ सांगा मला ऐकायचं आहे. अरे वा अखीन ब्रेड अखीन चहा मग तर सांगाच लागते. ओ विन्या आता सांगतो बापा मी म्हटलं माझ्या ब्रेड आणि चहाचा सवाल आहे. हे पा वहिनी काय झालं माहित आहे का याच्या कानी अंगात येऊ राहिलं आणि अंगात कानी असं येऊ राहिलं की समोर जर याला कोणाची सासू दिसली की नाही तर त्या सासूले कानी हा म्हटलं झोळपते. अरे बाप रे खरं का खरं खोटं आहे काय. हो ना याच्या कानी खरंच अंगात येऊ राहिलं म्हटलं वहिनी गेल्यापासून कानी याच्या निरा अंगातच येऊ राहिलं आणि समोर म्हटलं सासू दिसली की झालं कामच झालं. मग आई बाई हो का भाऊजी काय सांगता खरी खोट होय काय. काही झाल मारता का बे हे काही झालं. अबे मुकाबाई हे असं केल्याशिवाय वहिनी काही संग येत नाही. हे पाय तू नाटक कर फक्त आणि मग पाय पुढे मजा. हो ना वहिनी याच्या जे अंगात येते की नाही ते फक्त म्हटलं ऐकते मीच आवरू शकतो याले बाकी कोणी आवरू शकत नाही म्हणून यानं मला संग आणलाय. काही चाटा नको मारू मी नाही भीत. हे पा जवाय बाबा तुम्हाला हाती राहा लागेल नोकरी सोडीन तुम्ही जाऊ द्या सोडली पण तुम्हाला का नाही वावरात काम करावं लागेल आणि त्या म्हशी आहेत की नाही त्या म्हशीचं दूध काढ लागेल. विन्या वय सुरू नाही तर बाबू वावरात काम कर लागते म्हशी दूध काढ लागते. वय लवकर सुरू नाही तर पाय मग आलं 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 अंगात आलं. अबे विन्या अंगात असं नसते आलं अंगात आलं असतोडी असते काही हात घुमवा लागते असं कर लागते आहा 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 असं कर लागते. हे काय करू तू हे नवीन पद्धतीचं वय तू मुका बैस आता माया म्हटलं रिदम नको मोळू. आलं अंगात आलं दिसली मला सासू दिसली. आता हे टरबूज आहे आणि सासू आहे. पिंकी बाजू सर तू आता मला सासू दिसली. अरे मामी पळा तुम्ही हे खरं बिन का नाही टरबूज फेकून मारीन बरं. पळा तुम्ही. पिंके कमाल सांग खरं बी काही खरं नाही बरं टरबूज फेकून मारतीन जाला वाचून. आलं अंगात आलं. हा पळून कुठे जाशान. म्हटलं मी तती बिन टरबूज आहे ना तुम्ही आहे दिसली मला सासू दिसली. अरे बापा भुऱ्या पोरा तुले म्हटलं आवडता येते ना मग आवर ना ते टरबूज खाल ठेवायला ना. हा असं नाही आवरलं तर ते आता तो कानी वहिनील न्यायालय आला. तुम्ही काय करा वहिनील तयारी करायला लावा आणि वाटी लावा तेव्हा म्हटलं ते आवरले जाते आणि ते कायमचं बी निघून जाते. पहा मग आता काय करत तुम्हाला तर. पिंकी सरक बाजू सरक अंगात आलं पिंकी सरक बाजूले. अरे बापा पिंके तू एक काम कर तयारी कर तू तो चालली जाय ते टरबूज खाली ठेवायला जाऊ बापू पोरील घेऊन जा तुम्ही काही हाती राहा लागत नाही ते तिच्या घरी सुखी आहे. जाय बाई जाय बरं तू तयारी कर बरं. बाय बाबू विनया माझी आयडिया कामी आली की नाही. हे पाय लोक कानी अशा गोष्टीला बळी पडतात म्हटलं त्याचाच फायदा आपण घेतला. हे पाय तूप म्हटलं चमच्यानं निघत तर डब्बा उलटा कराच लागते. आता बाबू मोक्यानं राय ते वहिनी संग येऊ राहिली हे गेलं करजो. अरे बाबा भुऱ्या ते म्हटलं मी धाडायला तयार आहे ना पिंके कर तयारी. भुऱ्या म्हटलं ते आवर ना आता तरी आवर बापा ते टरबूज खाली ठेवायला लाव.
बरं बरं मामी मी आवडतो आपला आपला फू गेलं गेलं अंगातलं कायमचं निघून गेलं. वहिनी तुम्ही पटापट तयारी करा आणि लवकर चला म्हटलं, नाही ते पा काही सांगता नाही येत बरं. मी बॅग भरून ठेवलेली आहे, मी अशी जातो अशी आणतो, आपण लगेच निघून जाऊ. तुम्ही लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला, मग कशाची वाट पोराले. करा बरं पटापट लाईक करा, लय मोठं लाईक करा. व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला लय आवडला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत लवकरच.